उत्तर प्रदेश राज्यातील सर्वात मोठे धर्मांतरचं रॅकेट उघड झालंय। हे रॅकेट चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा। धर्मांतर करून घेण्यासाठी या बाबाचे रेड कार्ड देखील ठरले होते। याचे सगळे काळे कारनामे आता उघड झालेत। यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून बुलडोझर बाबा म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या छांगूर बाबाच्या कोट्यवधी रुपयांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर चालवलाय। धर्मांतर, लव जिहाद आणि जमिनी हडपणे हे या छांगूर बाबाचे काळे कारनामे फक्त उत्तर प्रदेश राज्यापुरता मर्यादित न राहता याचे धागेदोरे आता थेट महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरापर्यंत येऊन पोहोचलेत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील 25 वर्षापासून राहणाऱ्या मोहम्मद अहमद खान हे छांगूर बाबाचे अकाउंट डिपार्टमेंट पाहत होते अशी माहिती समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। परंतु या संपूर्ण प्रकरणाचे सत्य काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपला आवाजने केला असता आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी थेट मोहम्मद अहमद खान यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया। पुण्यातील एक पिंपरी चिंचवड शहरात राहणारी व्यक्ती आहे ज्याला छांगूर बाबाचं अकाउंटंट मानलं जात आहे। ते आपल्या सोबत आहे। नेमकं ह्या मागचं सत्य काय ते आपण जाणून घेणार आहोत। सकाळपासूनच माध्यमांमध्ये बातम्या चालल्यात की जो पिंपरी चिंचवड शहरात राहणारा मोहम्मद खान आहे तो त्या छांगूर बाबाचा अकाउंटंट असल्याचं समोर येते। ते स्वतः आपल्या सोबत आहे। नेमकं काय सत्य परिस्थिती आहे? तुम्ही अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहताय, मात्र तुमचं नाव आता सातत्याने हायलाइट होतंय। तुमच्यावर जे आहे गंभीर आरोप होतात की तुम्ही जो धर्मांतर करणारा जो छांगूर बाबा आहे त्याचे तुम्ही अकाउंटंट आहात। नेमकं सत्य काय? मी जर छांगूर बाबाचा अकाउंटंट आहे तर फक्त जे 2023 मध्ये जे व्यवहार झाला त्यांची पूर्वी आणि आजपासून माझी काही संबंध नाही। अकाउंट नाही, पैसे नाही, काही नाही, काही संबंध। 2023 ला छांगूर मला बलरामपूर कोर्टात भेटला आणि तिथे गाठभेट झाली। ते मला पूछविचार केली। मी त्यांना सांगितली की लोणावळ्याला माझे एक एग्रीमेंट आहे शेतकरी बरोबर, तुम्ही करू शकता, ते फायदा होईल। ते ऐकले आणि मला ते बोलले मी सांगतो। मी पुणे आले, नंतर हे फोन केले, मला लखनौला बोलवले आणि बाराबंकी कोर्टात हे दस्त केले आणि हे दस्तामध्ये असं नमूद झाले की हे मला 50 लाख रुपये सगुण रक्कम देणार आहे आणि बाकी टोटल किती जागेचा तुमचा व्यवहार झाला? काय त्याची जागेची व्यवहार झाली ते छांगूर बरोबर असा झाली होती की हे 16 करोड 50 लाख रुपये इन्व्हेस्ट करणार ते जागेमध्ये आणि जे जागा विकून जे नफा होईल आणि मी जे पैसे लावले आहे पूर्वी 2015 पासून 2023 पर्यंत ते पैसे आणि जे काय फायदा होईल तो अर्धा। तुम्ही छांगूर बाबा बरोबर व्यवहारात कशा आला? तुमचा आणि त्यांचा संबंध कसा आला? जसं तुम्ही त्यांच्याबरोबर व्यवहार केलेला आहे, तुम्हाला माहिती होतं का हे छांगूर बाबा आहेत का हे धर्मांतर करतात? नाही, तो टायमाला मला काही नाही माहित होता। छांगूर बाबा मला कोर्टात भेटला, ते गाठभेट झाली आणि ते इच्छा दाखवली आणि हे एग्रीमेंट झाला। हे एग्रीमेंट मध्ये ते मला फसवले आणि मला जे टायमाला असं दिसून आला की ही मला फसवतात आहे ते टायमाला मी छांगूर विरुद्ध वडगाव कोर्टात एक केस दाखल केली। नेमकं काय प्रकरण होतं? तुम्हाला कसं कळलं की तुम्हाला फसवलं जातं? या ते सर काय केले, जे इंग्रजीमध्ये डॉक्युमेंट केले आणि ते मला सांगते मी एक कॉपी देतो तुम्हाला आणि ते सांगितले की तुम्ही ते सगळे लोकांना तयार करा। मी बोलला हा ओके आणि ते इथून गेले। मला ते एग्रीमेंटची कॉपी दिले नाही। मला ते तिथे कोर्टाकडून ते डॉक्युमेंट भेटला। मला ते एग्रीमेंट जे इंग्रजीमध्ये होती ते जे डॉक्युमेंट होती ते ना हे व्यवहार करत होते आणि मला फसवत होते वारंवार। मी काय केले मी ते वडगाव कोर्टात ते दाखल केले की जे काय माझ्या यांच्यासोबत विषय झाली आहे ते कोर्टामध्ये ते निस्तारण होऊन जाईल। पण हे काय केले, मला विरुद्धात बलरामपूर उत्तर प्रदेश आणि उतरवलामध्ये ते कंप्लेंट केली आणि मी तिथे जाऊन मी ते इन्व्हेस्टिगेशन जॉईन केली आणि ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये असा तपास झाली की ते माझ्या काय ते रोल आहे ना ते छांगूर तिथे फसवत आहे। हा मला फसवत आहे। ते तिथे जाऊन वडगावला तुम्ही जे काय मुद्दा आहे तुम्ही मांडा तिथे। ते नंतर काय केले, ते उतरवला म्युन्सिपल कोर्टात माझे विरुद्ध ते दाखल केले। ते पण न्यायालयाने तुमच्या बाजूने निकाल दिला, माझ्या बाजूने निकाल दिले आणि ते
डिस्ट्रिक्ट कोर्टात पण ते दावा दाखल केले माझ्या विरोधात. तो कोर्टात पण निकाल माझ्या बाजूला झाली आणि ते आतापर्यंत ते मला इतकी त्रास झाली आहे की मी सांगू शकत नाही सर. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचा व्यवहार झाला होता. जी जागा होती ती यांची पार्टनरशिप मध्ये होती. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना फसवला गेल्याचा जे आहे त्यांनी गंभीर आरोप केलाय. पण हे प्रकरण इथेच थांबत नाही. हा जो रॅकेट आहे हा फक्त धर्मांतराचा रॅकेट नाही, तर यामध्ये जमिनी बळकावण्याचा, त्याचबरोबर स्थानिक शेतकरी असतील, पुणे जिल्ह्यातील, देशभरातील इतर जे शेतकरी असतील त्यांच्या जमिनी बळकून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा सर्वात मोठा रॅकेट जो आहे तो उघडकीस आला आणि त्याच्यातच कुठेतरी यांचा देखील बळी गेलेला आहे. तर आपण पाहिले मोहम्मद अहमद खान यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून उलट बाबा यांनीच माझी आर्थिक फसवणूक केली असल्याचे त्यांनी सांगितलंय. हा संपूर्ण घटनाक्रम लोणावळा या ठिकाणी असलेल्या एका शेतजमिनीबाबत घडला. जी शेतजमीन कोट्यवधी रुपयांची होती ती बळकवायची होती. ते त्याला साध्य झाले नाही. त्यामुळे त्या प्रकरणात नाहक माझे नाव गोवले गेले. ज्या पद्धतीने इतरांची फसवणूक झाली तशी फसवणूक माझी देखील झाली आहे. राहिला प्रश्न धर्मांतर आणि लव्ह जिहादचा, तर या विषयाशी माझा काही संबंध नाही. ही संपूर्ण रॅकेट चालवणारी एक टोळी छांगूर बाबा बरोबर कार्यरत असून ती संपूर्ण उत्तर प्रदेश, बलरामपूर आणि ठिकठिकाणी ही टोळी सक्रिय आहे. याबाबत खुलासा करताना मोहम्मद अहमद खान याने छांगूर बाबाच्या टोळीमध्ये सक्रिय असणाऱ्या सदस्यांची चक्क कुंडलीच वाचून दाखवली आहे. पाहूया. आपण पाहतोय तुमची फसवणूक देखील झालेली. मात्र त्यांचे जे काही लोक आहेत त्यांच्याबरोबर तुमचे आधीचे कनेक्शन आहेत ते देखील समोर आलेत. ते नेमकं काय प्रकरण आहे? ते मला 2000 ते फोटो कोणाचे ते दाखवा मला जरा. ते हे आसिफ रब्बानी आहे. ते छांगूरची सहयोगी आहे, छांगूर बाबा. आणि हे अब्दुल रहीम आणि आसिफ रब्बानी ते पार्टनर आहेत. हे यांचा काय पार्श्वभूमी आहे? हे ते जमिनीत कारोबार करताना लोकांना फसवतात आणि हे सगळे लोक छांगूर बाबा सोबत आहे. त्यांची भूमिका जांच झाली तर दिसून येत. ह्यांचा आणि तुमचा काय संबंध आहे? हे मला फसवले होते आणि माझी केस चालू होती. नंतर छांगूर बाबाने 2023 ला गाठभेट झाली आणि मला ते फसवले. नंतर मला कळवले की हे सगळी गँग एकच आहे. आणि ही बाकीचे लोक कोण आहेत त्यामध्ये? ते पण छांगूर बाबाचे सहयोगी आहे. आणि दुसरा ते पण छांगूर बाबाचे सहयोगी आहे. ते सगळे लोक ह्यांची कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल ट्रॅक आणि लोकेशन आणि सगळे अकाउंट सगळे जे काढले ना सगळे दिसणार सगळे. नेमकं ह्यांचं आणि तुमचं प्रकरण काय आहे? यांनी तुम्हाला का फसवलं? ह्याच्या मागचं कारण काय? सर, मी लखनौला इन्व्हेस्ट केले होते पैसे. ते पैसे मी 2017 मागितले. नंतर हे काय केले, 2018 माझ्यावर केस केले आणि माझ्या वडीलवर आणि मी पण केस केले. ते केसमध्ये मी जिंकलो. माझी 1,85,00,000 रुपये, 84,70,000 रुपये ह्यांच्यावर निघाला सगळे लोकांनावर. आणि ते पैसे नाही द्यायची हे सगळे लोक मिळून मला फसवले आणि हे सगळे एकच गँग आहे सर. जर सगळे जांच झाली तर सर सगळे बातमी भारी. जसं तुम्ही यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत, नेमकं ह्या माणसाचं काय प्रकरण आहे? ह्यांचे आणि तुमच्या कुटुंबामध्ये काय वाद झाले होते? हे लय पूर्वी माझे जो चुलत मामा आहे त्यांची मर्डर झाली होती. ते मध्ये ते आरोपी होते, जेल पण गेले आणि ते बरी झाले. आणि ते नंतर ते काय झाले की आम्ही लोक तिथे आले आणि ते वादविवाद आता कुठेतरी संपवायची. ते आपला वादविवाद नाही पाहिजे. पण ह्यांच्या मनात ते धरून ते सगळे आतापर्यंत हे चालले. यामध्ये तुम्ही अनेक फोटो दाखवलेत, मात्र त्या 2 फोटोचं नेमकं काय प्रकरण आहे? हे 2 व्यक्ती कोण आहेत आणि यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? हे आबिद रब्बानी उर्फ समीर श्रीवास्तव. त्यांचं काय नाव म्हटलं तुम्ही? आबिद रब्बानी शहजादे खान उर्फ समीर श्रीवास्तव. ते मुसलमान आहेत पण त्यांचं आडनाव हिंदू कसं काय? ते हे एग्रीमेंट आहे सर. कुठे आहे ती? हे भोसलेली झालेली. नेमकं काय प्रकरण आहे ह्यांचं आणि पुण्यातलं कनेक्शन? हे दोघी आणि हे दोघी सोबत राहत होते. हे दोघं सोबत राहत. त्यांचं खरं नाव काय? ह्यांचं खरं नाव आबिद रब्बानी. बर. आणि ह्यांची नाव सोनल. आणि जे लीज एग्रीमेंट झाली आहे ते सोनल समीर श्रीवास्तव. ते समीर श्रीवास्तव कोण आहे सर? ते समीर श्रीवास्तव कोण आहे? जर हे इन्व्हेस्टिगेशन झाली तर हे सगळे नेक्सस एक एक बाहेर येतात. म्हणजे निश्चितच ह्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय
यांचं मोठं रॅकेट जे आहे ते समोर आलेलं आहे. त्यांनी काही आपल्याला फोटोज त्यामध्ये दाखवले. मात्र यामध्ये लक्षवेधी ठरतोय तो हा माणूस. जर आपण पाहिलं तर ह्याचं धर्म जर पाहिलं तर आपण ह्याचं नाव जे आहे ते वेगळं आहे. मात्र जे पुण्यामध्ये हा गेल्या काही वर्षांपासून राहत होता, भोसरी परिसरात, पिंपरी चिंचवड शहराच्या, त्यामध्ये हा जो व्यक्ती आहे तो या सोनल श्रीवास्तव नावाच्या महिलेबरोबर राहत होता. मात्र ही सगळी नावं जी आहेत ती बनावट नावं आहेत आणि ह्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर हे सर्व मंडळी जे आहेत ते जो छांगूर बाबा आहेत त्यांच्या गँग मधले हे मेंबर आहेत. तुमच्यावर का आरोप होता ते तुमचं नाव का सातत्याने समोर येत आहे की तुमचा आणि त्यांचा खोटा आरोप आहे सर. ते सगळे आरोप खोटा आहे. किंवा तुम्ही जे जांच झाली ना तर सगळी विषय बाहेर येईल. मला छांगूर बाबा नंतर त्रास देत आहे, दिलेला आहे ते. मी इतके अभि काय सांगू, मी फायनान्शियली आणि मेंटली लय परेशान झाले. बर, तुम्ही जर सांगताय तुमची आर्थिक फसवणूक झाली, ही सगळी मंडळी, याच्यातली पुण्यात राहणारी कोण कोण मंडळी आहे आणि नेमकं यांच्यावर तुमचे काय गंभीर आरोप आहेत? सर हे मुंबई आणि ते तिथे येत जात आहे आणि पुण्यात हे राहत होती आणि हे किंवा हे डॉक्युमेंट आहे बघा तुम्ही. आणि हे आणि हे सगळे जे आहेत ते छांगूर बाबाच्या गँग मधले सगळे. सर ह्यांच्याकडे 2015-17 पूर्वी काय नव्हता होता. आता ते छांगूर बाबाचे पैसेला ते यूज करून ते लय ठिकाणी जमिनीची ते अफरतफर केली आहे. ते सगळे जर व्यवस्थित जांच झाली तर सगळे विषय समोर येईल. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर तुमची मोठी आर्थिक फसवणूक झालेली आहे. तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये विक्टीम आहात. मात्र तुमच्यावरच गंभीर आरोप होतात की तुम्ही छांगूर बाबाचे अकाउंटंट आहात. नेमकं आता तुमची या प्रकरणी शासनाकडे काय मागणी असेल, पोलिसांकडे तुमची काय मागणी? असा शासनाकडे मागणी आहे की जे हे 198/2024 चालू आहे त्यांची काय आहे ते शासन जाऊन ते सगळे विषय ते तपास मध्ये घेणं पाहिजे. आणि जे हे सगळे लोक आहे जे मी ज्यांना दाखवले आहे त्यांची पण सगळे जांच होऊन ते येईल विषय समोर. निश्चितच आपण पाहतोय जो संपूर्ण देशभरात जो धर्मांतराचा, लव जिहादचा जो विषय गाजतोय, ज्यामध्ये छांगूर बाबा जो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे त्याला आता अटक करण्यात आली. मात्र त्याचे जे कनेक्शन्स आहेत, त्याच्या मागे त्याच्या गँगमध्ये अजून कोण कोण मेंबर आहेत त्यांची देखील नावं आता समोर येत आहे. मात्र या संपूर्ण विषयामध्ये पुण्याचं नेमकं कनेक्शन काय होतं ते आपण जाणून घेतलंय. आता जसं आपण पाहिलं की या मोहम्मद खान हे जे व्यक्ती आहेत यांच्यावर जे गंभीर आरोप होतात ते त्यांनी फेटाळले आहेत. मात्र यांनी देखील खुलेआम सांगितलंय की पोलिसांनी माझी देखील चौकशी करावी. या संपूर्ण प्रकरणामध्ये हे जेवढेही व्यक्ती आहेत, हे जेवढेही त्याचे गँग मेंबर आहेत त्यांची देखील चौकशी करावी. त्यामध्ये जे आहे दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि निश्चितच आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील आता भीतीचं वातावरण आहे. कारण या देशभरामध्ये जेवढेही धर्मांतराचे केस होतात ते, लव जिहादचे केस होतात ते, त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पुण्याचं नाव समोर येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.